गुलबर्गा जिले के कालगी पुलिस की टीम ने कालगी और कुंडली जाने वाली मेन रोड लक्ष्मण तांडा के पास 2 लोगों के साथ 18 पॉकेट गांजा 40 किलो जिसकी कीमत 40 लाख रुपए है वो लोग को हिरासत में ले लिया गया है। एसपी अडूर श्रीनिवासलु आईपीएस ने मीडिया को बताया। जिले के सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस अडूर श्रीनिवासलु आईपीएस ने बताया कि इन्फॉर्मेशन मिली थी कि कालगी और कुंडली जाने वाली मेन रोड लक्ष्मण तांडा के पास गांजे को स्मगलिंग किया जा रहा है। हमारी कालगी पुलिस स्टेशन की टीम फौरन एक्टिव होकर कार को चेकिंग के दौरान एक कार में 18 पॉकेट गांजा जो कि 40 किलो है जिसकी कीमत 40 लाख रुपए है और 2 लोग चंद्रकांत और मलया को हिरासत में लेके इन्वेस्टिगेशन करके उनके खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत कालगी पुलिस स्टेशन में केस को दर्ज करके जुडिशियल कस्टडी में भेज दिया गया है। एसपी अडूर श्रीनिवासलु आईपीएस ने और उनकी टीम जो इस केस को कामयाबी के साथ हल करने पर शाहबाद सब डिवीजन डीएसपी शंकर गौड़ा पाटिल, चंद्रशेखर तिगड़ी सर्कल इंस्पेक्टर कालगी पुलिस स्टेशन और उनकी टीम को अप्रिशिएट करते हुए मुबारकबाद पेश किया है। आइए देखते हैं मजीद क्या कहा एसपी अडूर श्रीनिवासलु आईपीएस ने। आप देख रहे हैं गुलबर्गा की आवाज न्यूज चैनल, सबसे तेज और सबसे आगे। ये समाचार मैक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल द्वारा प्रायोजित है, जो 24 घंटे 7 दिन आपातकालीन ट्रॉमा और क्रिटिकल केयर सेंटर है और यह हागरगा सर्कल, रिंग रोड, गुलबर्गा में सुविधाजनक स्थान। ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಲಗಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣಾ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಕಾಲಗಿ ಕೋಡ್ಲಿ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ನಾಯಕ್ ತಾಂಡಾ ಹತ್ತಿರ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕಾರಿನಲ್ಲಿ ಅಕ್ರಮವಾಗಿ ಗಾಂಜಾವನ್ನು ಸಾಗಾಟನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಖಚಿತ ಮಾಹಿತಿ ನಮಗೆ ಬಾತ್ಮೀದಾರರಿಂದ ಬಂದಿದ ಮೇಲೆಗೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಕ್ಷಣ ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಕಾರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಅದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ ಕಾರಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿದಾಗ ನಮಗೆ ಅದರಲ್ಲಿ 18 ಪ್ಯಾಕೆಟ್ ಗಾಂಜಾ ಪ್ಯಾಕೆಟ್ಗಳು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅದು ಅಂದಾಜು 40 kgs ವೆಯ್ಟ್ ಇರುವಂತಹ ನಮಗೆ ಗಾಂಜಾ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಆಮೇಲೆ ಅವರಲ್ಲಿ ಸಾಗಾಟನೆ ಮಾಡುವಂತಹ ಯಾರವರು ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ನಾವು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಲಾಗಿದಾಗ ಅವರ ಹೆಸರು ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಅಲಿಯಾಸ್ ಪಪ್ಪು, ತಂದೆ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಚವಾನ್ ಅಂತ 40 years ಲಕ್ಷ್ಮಣ್ ತಾಂಡಾ ವಾಸಿ, ಮತ್ತು ಮಲ್ಲಯ್ಯ ತಂದೆ ಮಹಾಬಲೇಶ್ವರ್ ಕೋಡ್ಲಿ ವಾಸಿ ಕೋಡ್ಲಿ, ಇವರಿಬ್ಬರನ್ನು ನಾವು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ತದನಂತರ ಏನು ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರುವಂಥ ಗಾಂಜಾ ಪ್ಯಾಕೆಟ್ಗಳನ್ನು ಸೀಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಬಂದು ನಾವು ಕಾಲಗಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಗುನ್ನೆ ನಂಬರ್ 10/2025 NDPS ಆ್ಯಕ್ಟ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಯಾರು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡ ಆರೋಪಿಯನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ನಾವು ಅವ್ರನ್ನೇ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನ್ಯಾಯಾಂಗ ಬಂಧನಕ್ಕೆ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿರುವಂತಹ